आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। माते, आज खूपच शुभशकुन होत आहेत। माझी डावी पापणी फडफडतीये, खूपशा आनंद लहरी हृदयात उठतायत। तेव्हाच खूप प्रसन्न दिसते आहेस। आज पहिल्यांदाच तुझ्या वाणीत असा उत्साह आणि चेहऱ्यावर चमक दिसत आहे। हो माते, झोपता झोपताच असं वाटलं जणू माझा डावा हात माझ्या स्वामींच्या हातापर्यंत पोहोचलाय। मुली, असं समज की तुझ्या नाथांचा श्रीरामांचा हात या नरकातून तुझा उद्धार करण्यासाठी उठला आहे। नक्कीच त्या विराट वानराने तुझा संदेश तुझ्या स्वामींना ऐकवला आहे। त्यांची पावलं लंकेच्या दिशेने तुझा उद्धार करण्यासाठी नक्कीच पडली आहेत। हाच अर्थ आहे तुझ्या हृदयात उठणाऱ्या आनंदाचा आणि या शुभ शकुनांचा। खरंच? होय। ऐकता का? मोठे अपशकुन होत आहेत नाथ। भावी भय आणि शंकेने माझ्या हृदयाचा थरकाप होत आहे। अपशकुन? आम्हाला विचारल्याशिवाय हे अपशकुन लंकेत कसे प्रवेश करते झाले? ही हसण्यावारी नेण्याची गोष्ट नाहीये महाराज। मी आपल्याला आता जे काही सांगते आहे ते स्वप्न नाहीये, सत्य व अनुभवाच्या आधारे सांगते आहे। मला खूप भीती वाटते आहे स्वामी। स्त्रिया स्वभावानच भित्र्या असतात। तशी भित्रट मी नाही आहे महाराज। मी त्रिलोक विजेता दशानन श्रीलंकेची पट्टराणी आहे। मला कुणाचे भय नाही आहे नाथ। हा, भय आणि शंका आहे ती केवळ अनिती आणि अधर्माची। आपल्यालाही अवश्य काही अनुभव येत असेल। आम्हाला असा काही अनुभव येत नाही महाराणी। रावणाजवळ यायला भयालाही भीती वाटत असेल। नाही महाराज, प्रत्येक जीवाचा अंतरात्मा त्याला अवश्य सूचना देत असतो। हा, ही गोष्ट वेगळी आहे की आपल्या अहंकार आणि जय जयकारात त्याला तो आवाज ऐकू येत नाही। स्वामी, आपण जरा आपल्या अंतःकरणात डोकावून पहा। जेव्हापासून आपण सीतेला लंकेत आणले आहे, काय आपले मन पहिल्यासारखे शांत आहे? आपल्याला हे दिसत नाहीये का की तेव्हापासून सतत काही ना काही अमंगल सूचक अपशकुन होत आहेत? काय अमंगल होत आहे? मी पूजा करायला बसते पण लक्ष नाही लागत। यज्ञ हवनाच्या शुद्ध अग्नीतून दिव्य गंधाऐवजी दुर्गंध येऊ लागतो। दुरामध्ये काजळी असलेली मलिनता दिसते। वेदपाठ करायला बसते तेव्हा वेद मंत्र विसरले जातात। उजवा डोळा फडकून अशुभ संकेत देतो नाथ। तुमच्या दुबळ्या मनाच्या शंकेवर काय उपाय असू शकतो? उपाय एकच आहे नाथ। सीतेला आदरपूर्वक
रघुवरांकडे पोहोचवून द्या. राणी, आता सगळं कळलं. तुझ्या खऱ्या शंका अपशकुनांचं कारण सीतेचा सौती मत्सर. नाही, सीता माझी सवत नाही. पण होईल, अवश्य होईल. आणि त्या दिवसापासून तुझं पट्टराणी पद हिरावलं जाईल. त्याच अमंगलाच्या शंकेनं अस्वस्थ असता तुम्ही. मंगल होवो किंवा अमंगल, आता सीता जगेल तर लंकेत आणि मरेल तीही लंकेतच. काय झालंय? कशासाठी हा नाद आहे? त्रिलोक विजेत्या लंकेश्वर महाराजांचा विजय असो. गुप्तचरांनी बातमी आणली आहे महाराज. काय बातमी आणली आहे? महाराज, बातमी आहे सीतेचा पती राम, आपला भाऊ लक्ष्मण आणि किष्किंधाचे राजा सुग्रीवाच्या खूप मोठ्या वानरसेनेसह समुद्राच्या त्या किनाऱ्यावर आले. आणखी काही? नाही महाराज. चांगली गोष्ट आहे. जा. आपण ऐकलत महाराज, ते आपली सेना घेऊन लंकेच्या पलीकडे पोहोचले आहेत. राणी मंदोदरी त्या किनाऱ्यावर आणि या किनाऱ्यावर आकाश पाताळाचं अंतर आहे. स्वामी, त्यांचा एक दूत लंकेत येऊन गेला. पूर्ण देशात हाहाकार माजून टाकला. थोडा विचार करा स्वामी, स्वस्थपणे, विवेकाने. नीती अनितीचे विवेचन करून विचार करा नाथ. सल्ला विचारांचं काम मंत्र्यांसोबत केलं जातं. बुद्धिवान, विचारवंत, नीती निपुण मंत्री आणि महापराक्रमी योद्ध्यांची कमतरता नाही लंकेश्वराच्या राजदरबारात. जे काही विचारमंथन होईल राजदरबारात होईल. करत बसे मंदोदरी वारंवार सचेत, अहंकारी ना समजे संकटाचा संकेत. अहंकारी ना समजे संकटाचा संकेत. हर क्षणी सीता विचारी, कधी येतील श्रीराम. असुर दुरात्म्याला मिळे करणीचा परिणाम. कधी येतील श्रीराम. सीते, मुली साऱ्या नगरात चर्चा होत आहे. काय चर्चा होत आहे माते? की रामाची सेना समुद्राच्या त्या किनाऱ्यावर आली आहे. गुप्तचरांनी ही बातमी आणली आहे. खरंच? खरंच माते? माझे नाथ भाऊजी येत आहेत? खरंच येत आहेत? हो. माझं स्वप्न सत्य ठरण्याची वेळ आलीये. हे अंबे, हे गौरी माते, तूच माझं स्वप्न सत्य ठरवलं होतंस. तूच माझं स्वप्न सत्य ठरवशील. याला स्वप्न नको म्हणू सीते, हे साक्षात होणे सत्य आहे. हे ऐकून लंकेशही चिंतेत पडले असतील. युवराज इंद्रजीत, अनुज विभीषण, सेनापती अकंपन, प्रहस, महापाश, दुर्मुख आणि मंत्रिमंडळाचे सदस्यगण, आपण सर्वांनी ऐकलंच असेल. 2 वनवासी भाऊ राम आणि लक्ष्मण किष्किंधाच्या वानर सेनेसोबत समुद्राच्या त्या तटावर पोहोचले आहेत. गुप्तचरांचं म्हणणं आहे ते लंकेवर चढाई करण्याच्या तयारीत असतील. ही बातमी लंकेत आगीसारखी पसरली आहे. प्रजा थोडी चिंतित होतीये. युद्ध लंकेच्या दारापर्यंत येऊन पोहोचलंय. पूज्य माल्यवानजी, आपल्यालाही भीती वाटते की काय? शांत व्हा युवराज. माल्यवान आपल्या ज्येष्ठ आहेत, बुद्धिमान आहेत. आम्ही त्यांच्याशी सहमत नसलो तरी त्यांच्या मताचा आम्हाला आदर करायला हवा.
सभासद हो, जेव्हाही काही बिकट समस्या आली, आम्ही आपल्या सर्वांशी विचार विनिमय करूनच पाऊल उचललं आहे. त्या दिवशी सभेत बांधून आणलेल्या वानर हनुमानाच्या वधाचा विचारही बिभीषणाची मान्यता न मिळाल्या कारणाने आम्ही सोडून दिला. हीच तर चूक केली. त्याच दिवशी त्या वानराला ठार केलं असतं तर आज ही समस्या समोर आली नसती. ना तो जिवंत परतला असता, ना त्या लोकांना इथला ठाव ठिकाणा कळला असता. आता ही कोणती समस्या जटिल झाली आहे? समुद्राच्या त्या तीरावर आल्याचा अर्थ हा नाही की ते 100 योजने अर्थात 400 कोसांचा विशाल दुर्गम समुद्र ओलांडून सेनेसहित लंकेत येतील. सेनापती या कंपन, कमीत कमी आपण तर अशी गोष्ट तोंडातून काढू नका. आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिलंय की रामाचा पराक्रम कसा होता. साऱ्या जनस्थानातून केवळ आपण आणि शूर्पणखाच युद्धभूमीवरून पळून आपला जीव वाचवला होता. महाराज, आपण हेही विसरता नाही कामा की शत्रूचा एक दूत हनुमान समुद्र ओलांडून लंकेपर्यंत पोचला होता. अर्थात आपली लंका नगरी आता दुर्गम नाही राहिली. मग त्या एकट्या वानराने साऱ्या लंकेला आग लावली आणि आपल्या मोठमोठ्या शूरवीर महाबली नगराचे रक्षक पाहतच राहिले. याचा अर्थ हा आहे महाराज की आपल्या सुरक्षेची द्वारेही आता अभेद्य नाही राहिली. तुझं काय मत आहे बिभीषण? आम्हाला काय करायला हवं? महाबली लंकेश्वर श्री रामचंद्रजींनी बिभीषण, शत्रूला श्री लावून संबोधित करू नकोस. क्षमा लंकेश्वर, माझं मत आहे की रामाशी शत्रुत्व आपण स्वतःच ओढवलं होतं. कोणत्याही वेळी त्याने प्रथम प्रहार नाही केला. सर्वात आधी आपली बहीण शूर्पणखेनेच तिथे जाऊन छेडछाड केली. खरदूषणाने अविचारीपणे आपल्या अहंकाराच्या धुंदीत त्यांच्याशी शत्रुत्वाचा व्यवहार केला. त्यावर सर्वात मोठं अनितीचं काम केलं आपण. त्यांच्या पत्नीचं हरण करून त्यांच्या आत्मसन्मानावर प्रहार करून. बिभीषण, खरं आहे महाराज, आपणच चूक केली आहे आणि आपणच आपली चूक सुधारून देवी सीतेला आदरपूर्वक त्यांच्या पतीकडे पोचवायला हवं. पिताश्री, आपल्या गौरवशाली त्रिलोक विजयी राक्षस कुळात हे छोटे काका विभीषणच सदा सगळ्यांपेक्षा वेगळा आणि बेसुरा राग आळवतात. आपण राक्षस कुळातील नाही आहोत. आपण परम पुण्यात्मा महर्षी पुलत्सचे वंशज आहोत. तर आपणही एका मानवाच्या भयाने पळून गेलेल्या मारीच मामाप्रमाणे भगवे वस्त्र धारण करून कुठल्या ऋषीच्या आश्रमात वेगी चूल का नाही पेटवत इथे लंकेत कोणत्या लालसेने राहत आहात? पुत्र मेघनाद, अशा गर्विष्ठ निरर्थक गोष्टी करणं, आपल्याहून मोठ्यांशी असभ्यता करणं तुला शोभा देत नाही. तू अजून अनुभवहीन बालक आहेस. बालक आहे? देवतांच्या गर्वाला मातीत मिळवणारा, मोठमोठ्या शूरवीर दैत्य आणि नागांच्या कुळांना शोकमग्न करून टाकणारा, ऐरावत हत्तीचा दात उघडून देवराज इंद्रजिताला पछाडून खेचून जमिनीवर आपटणारा असा हा इंद्रजित एक अनुभवहीन बालक. पिताश्री, वनात भटकणारे 2 मानव, त्यांच्या सोबत काही वानर, आपण त्यांचे भय का बाळगताय बरं? भय शब्द तर रावणाच्या शब्दकोशातच नाही आहे आणि नर किंवा वानर तर आमचं काही वाईट करू शकत नाहीत. महाराज दशानन, मी आपला पित्या समान आदर करतो. आपण केवळ राजा नाही, माझे मोठे बंधू देखील आहात. ज्यांना आपण साधारण वनवासी नर म्हणून उपेक्षा करत आहात, त्यांच्या शौर्याची गाथा विसरू नका. परमवीर सुबाहू, विराट कबंध आणि विरार, खरदूषण, त्रिचिरा, जगातला सर्वात महाबली वाली, हे सर्व त्यांच्या बाणांचा बळी बनून परलोकात गेले आहेत.
ज्या वानराचा आपण उपहास करीत आहात त्याच्या करणीची चिन्ह लंकेच्या कानाकोपऱ्यात जळून भस्म झालेले वाडे, ज्वाळांमुळे नष्ट झालेल्या लंकेतील प्राचीन गोष्टी आणि आगीत जळून पडलेल्या सुवर्णस्तंभाच्या रूपात दिसत आहेत. हे बंधू, मी आपल्या समस्त विश्रवा वंशाच्या हिताचीच गोष्ट सांगत आहे. हिताची गोष्ट सांगताय की भित्रेपणाचा धडा शिकवताय आम्हाला? मी धर्म म्हणजेच नीतीचा मार्ग प्रशस्त करतोय वत्सा इंद्रजीत. चुकीचं मत देऊन पथभ्रष्ट करणाऱ्या लांगुल चालक मंत्र्यांपासून सावधान करू इच्छित आहे. सचिव वैद गुरु तीन जो प्रिय बोल ही भय आस, राजधर्म दंड दीन कर होई वेद ही नास. ज्या राजाचे असे मंत्री गुरु आणि वैद्य असतील जे त्याच्या नाराजीला घाबरून किंवा व्यक्तिगत लाभाच्या आशेने त्याच्या हिताची खरी गोष्ट सांगत नाहीत किंवा त्याला प्रसन्न ठेवण्यासाठी केवळ गोडगोड गोष्टी करतात, त्या राजाचे राज्य, त्याचं शरीर, त्याचा धर्म तिघांचा लवकरच नाश होऊन जातो. महाराज लंकेश, माझे आदरणीय बंधू, कधी कधी कामक्रोधाच्या उत्तेजित आवेशात कुमती मनुष्याला कुमार्गाकडे खेचत घेऊन जाते, परंतु आपल्या चुकीचं भान येताच सुधारणा करण्यातच समजूतदारपणा आहे. हे दशानन, आपण गर्वाच्या नशेत एका परस्त्रीला यमपाशा समान आपल्या गळ्यात बांधून घेऊन आला आहात. महाराज, ती राक्षस कुळासाठी काल रात्री समान आहे. विभीषण, तुझ्याशिवाय इतर कोणी असा उच्चार केला असता तर त्याच क्षणी त्याला प्राणाला मुकावं लागलं असतं. क्षमा क्षमा लंकेश्वर, विचार विमर्श करताना असा प्रकोप शोभा देत नाही. हे वेदवेत्ता, थोड्या विवेकाने विचार करा. ज्या परस्त्रीचं तिच्या इच्छेविरुद्ध पाशवी बळाच्या जोरावर हरण केलं असेल अशी स्त्री विषाद बुडालेल्या कट्यारीसारखी असते. म्हणून मी आपल्याला हात जोडून प्रार्थना करतो बंधू की सीतेला सन्मानपूर्वक तिच्या पतीकडे पोचवून द्या. याने आपला मान कमी नाही होणार, परंतु तिन्ही लोकात सुयश पसरेल. मान वाढणार नाही. तिन्ही लोक आम्हाला भेकड म्हणतील. जिथं वीर पुरुषांची सभा होईल तिथं सर्व आम्हाला हसतील. वीर पुरुष एकदा जे पाऊल उचलतो ते मागे घेण्यात त्याच्या शौर्याला डाग लागतो. परंतु नीती नीती शक्तीहीन पुरुषांनी विणलेलं एक असं जाळं आहे ज्यात वीर पुरुष कधी नाही फसत. नीती शक्तीची सेविका असते. जो शक्तिशाली करता आहे तीच नीती आहे, तोच धर्म होऊन जातो. नाही दादा, नाही. हा अधर्म आहे आणि अधर्म कधी धर्माचं स्थान नाही घेऊ शकत. हे क्रूर शारीरिक बाहुबळ धर्माला नाही संपवू शकत. धर्माकडे आध्यात्मिक बळ आहे, त्याच्याकडे दैवी विधानाची शक्ती आहे. केवळ आपल्या या अधर्मी कामाने साऱ्या कुळाचा विनाश होऊन जाईल. मी आपल्या कुळाच्या कल्याणासाठी आपल्या चरणांवर झुकून प्रार्थना करतो. चरणावर झुकून प्रार्थना नाही, दशाननाचे अभिमानानं उंचावलेलं मस्तक शत्रूच्या चरणावर झुकवण्याचा कट करतो आहेस. आम्हाला कळून चुकलं आहे. तो वानर प्रथम तुझ्या घरी आला. तू सीतेचे रहस्य सांगितलंस. त्याने सगळ्या लंकेला आग लावली, पण तुझं घर मात्र वाचलं. घरचे रहस्य फोडणाऱ्या तू लहानपणापासूनच आमचा विरोध करत राहिला आहेस. साऱ्या लंकेत एकटा तूच आपली स्वतःची वेगळी चूल सतत वेगळी मांडत आला आहेस. आम्हाला नीती आणि धर्म शिकवायला निघालायस. जा कुलहीन, घरचा भेदी, त्या वनवासीना जाऊन नीती शिकव. यांच्यावर तुझं खरं प्रेम आहे. जा. दादा, मला चुकीचं समजू नका. तुम्ही मला पित्या समान आहात. मी निष्कपट आणि निर्दोष मनाने सदा आपलं चांगलंच चिंतलं आहे. सदा आपल्या कल्याणाची इच्छा ठेवली आहे. याच भावाने मी पुन्हा आपले चरण पकडून प्रार्थना करतो की श्रीराम त्रिलोकीचे स्वामी आहेत, त्यांच्याशी वैर पत्करू नका. कुलकलंक, जा. माझ्या नजरेसमोरून दूर हो. जा. लंकेत तुझं काही स्थान नाहीये. जा.
माझ्यावर हसणाऱ्यांनो, मला तुमच्यावर दया येते. मी तुम्हा सर्वांच्या डोक्यावर फिरणाऱ्या काळाला पाहत आहे. शास्त्रात लिहिलंय, विनाशकाले विपरीत बुद्धी. आपल्या विनाशाकडे जाणाऱ्या प्राण्याला जरी भगवान कल्याणकारी गोष्ट सांगायला आले तरी आपल्या अहंकाराच्या भ्रमात बुडलेल्या अंध प्राण्याला भगवान सुद्धा वेडा वाटतो आणि आपल्या दुर्बुद्धीला सर्वश्रेष्ठ समजून आपण लोकांप्रमाणेच हसता हसता आपल्या विनाशाच्या गर्तेत बुडत बुडत जातो. दशरथ राज आनंदे मनोमानी सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन